नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. 8वी विषय इतिहास आणि पाठ आहे युरोप आणि भारत भाग 3. युरोप आणि भारत भाग 2 मध्ये आपण बघितलं होतं की राजकीय क्षेत्रातील क्रांती की कशा प्रकारे आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपामध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून आली. तर आपण अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाची माहिती मिळवली होती. पाहिलं होतं की या वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टन आणि थॉमस जेफरसन यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन इंग्लंड विरुद्ध बंड पुकारले आणि ते यशस्वी सुद्धा कसे केले. राज्यक्रांतीचा अभ्यास करताना आपण बघितलं की या राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली. क्रांतीचा अभ्यास करताना आपण बघितलं होतं की कशा प्रकारे 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडू लागले. मुलांनो, भौगोलिक शोध हा जेव्हा मुद्दा आपण अभ्यासला तेव्हा आपण बघितलं होतं की तुर्कांनी इस्तंबूल जिंकून घेतले आणि त्याच्यामुळे आशिया आणि युरोप यांना जोडणारे खुष्कीचे मार्ग जे होते ते तुर्कांनी आपल्या ताब्यात घेतले आणि ते बंद केले. त्यामुळे या युरोपीय देशांनी आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणं सुरू केलं आणि त्यातूनच नवीन भौगोलिक शोधांचं पर्व सुरू झालं आणि अनेक सागरी मार्ग जे आहेत ते युरोपीय लोकांना आशियाकडे येण्यासाठी सापडले. युरोप खंड आणि आशिया देशातील व्यापार त्यामुळे नव्याने सुरू झाला. औद्योगिक क्रांतीमुळे युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर वस्तूंची निर्मिती होऊ लागली होती आणि साहजिकच ते विकण्यासाठी आशिया चांगली बाजारपेठ होती. त्यामुळे सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला सुरुवात झालं. पण एकट्या व्यापारास या जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार करण्यास सुरुवात केली. या व्यापारी लोकांनी आपापल्या हिश्श्याचे ठराविक पैसे भरायला सुरुवात केली. त्यातूनच भाग भांडवल जमा करून कंपन्या सुरू झाल्या आणि अशा अनेक कंपन्या या काळामध्ये उदयास आल्या. पश्चिमेकडील देशांनी पूर्वेकडील देशांशी केलेल्या या व्यापारात त्यांना खूप फायदा मिळाला आणि त्या व्यापारातूनच त्यांच्या देशांची आर्थिक भरभराट आणि प्रगती होत होती. त्याचा फायदा या देशाला होत होता आणि त्यामुळेच युरोपातील राज्यकर्ते यांनी या व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण दिले आणि व्यापारी सवलती देण्यास सुरुवात केली. या व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय जो आहे तो वाढू लागला, कारण या देशांना पूर्वेकडील देशातून मोठ्या प्रमाणात धन प्राप्त होऊ लागले आणि त्यामुळे युरोपीय देशातील धनसंपत्तीचे साठे वाढू लागले. मोठ्या प्रमाणात पैसा या देशांना मिळू लागला. त्यामुळे कारखाने काढणे, उद्योगधंदे वाढवणे, व्यापारात अधिक जाणे शक्य झाले आणि त्यामुळेच या देशांच्या अर्थव्यवस्था सुधारण्यास फायदा झाला. कारण उद्योगधंदे वाढले, उत्पादन वाढले, व्यापारही वाढला. अशा तऱ्हेने युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. आपण वसाहतवाद याविषयी थोडीशी माहिती पाहूया. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. आर्थिकदृष्ट्या संपन्न व लष्करीदृष्ट्या समर्थ देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश पादाक्रांत करून व व्यापून त्या ठिकाणी वसाहत स्थापून त्या देशावर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे या प्रक्रियेस वसाहतवाद असे म्हणतात.
देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. औद्योगिक क्रांतीनंतर वसाहतवादाचे स्वरूप विस्तृत व सर्वंकष झाले आणि त्याचाच परिणाम म्हणजे नवसाम्राज्यवाद निर्माण झाला. औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या युरोपीय राष्ट्र राज्यांनी व्यापारी बाजारपेठांसाठी मागासलेल्या व अविकसित वसाहतींवर राजकीय, आर्थिक, लष्करी वर्चस्व लादणे ही अनिवार्य गोष्ट झाली होती. या युरोपीय देशांनी आशिया व आफ्रिका खंडात अशा अनेक वसाहती स्थापल्या. मुलांनो, जेव्हा एखादा देश आपल्या सीमेजवळचा भूभाग जिंकून घेतो आणि तो आपल्या राज्यात समाविष्ट करतो, आता हा ज्या राज्यात समाविष्ट केला जातो त्यामुळे त्या देशाच्या सीमा बदलतात. पण जेव्हा एखादा देश आपल्या भूभागापासून हजारो मैल दूर असलेला भूभाग जिंकून घेतो तेव्हा त्यातून एक संध असा देश निर्माण होऊ शकत नाही, कारण त्या दोन देशाच्या दरम्यान असलेले देश त्याच्या ताब्यात नसतात. मग अशा वेळी त्यांचे सरकार स्थापन झालेल्या देशाला त्या बलशाही राष्ट्राची वसाहत म्हणून ओळखले जाते. साम्राज्यवाद हा खरा शब्द जो आहे तो मूळ लॅटिन इम्पेरेटर व त्यापासून बनलेला लॅटिन इम्पेरियम याचा इंग्रजी प्रतिशब्द म्हणजे इम्पिरियलिझम म्हणजे साम्राज्यवाद होय. या लॅटिन शब्दांचा अनुक्रमे अर्थ जो आहे तो सेनापती व अधिक्षेत्र म्हणजे राज्य असा आहे. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रांवर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय. आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रांवर युरोपीय राष्ट्रांनी साम्राज्यवाद प्रस्थापित केला. हा साम्राज्यवाद जो आहे हा वसाहतवादातूनच निर्माण झालेला आहे. इंग्रजांनी कशा पद्धतीने वसाहती स्थापन केल्या व त्याच्या माध्यमातून भारतावर इंग्रजांनी कशा प्रकारे आर्थिक, सामाजिक व राजकीय वर्चस्व स्थापन केले याची आता आपण माहिती घेऊया. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद. सुरुवातीला युरोपीय व्यापारी मुघल सम्राटाकडून भारतात व्यापार करण्यासाठी परवाने मिळवून शांततेने व्यापार करत असत. भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय राष्ट्रांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीने जहांगीर या मुघल बादशाहकडून व्यापाराची परवानगी मिळवून सुरत येथे वखार स्थापन केले. या कंपनी मार्फतच भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे. इंग्रज व फ्रेंच संघर्ष. आता आपण ह्या मुद्द्यावरती माहिती मिळवूया. भारतात आपल्याला व्यापार करण्याची मक्तेदारी मिळावी म्हणून परकीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज या चारही सत्ता ज्या होत्या त्या या स्पर्धेमध्ये होत्या. कारण भारतातून युरोपियन राष्ट्रांना म्हणजे ज्या राष्ट्राची व्यापारी मक्तेदारी असेल अशा राष्ट्राला त्यांच्या देशातील कारखान्यांना मोठ्या प्रमाणात कच्चा माल तर मिळणार होताच, पण त्याशिवाय त्या कच्च्या मालापासून तयार झालेला पक्का मालही ते भारतात विकू शकणार होते. या अटीतटीच्या स्पर्धेमध्ये 17व्या शतकाच्या अखेरीपर्यंत पोर्तुगीज व डच यांना इंग्रजांनी व्यापारी स्पर्धेत मागे टाकले होते. आता स्पर्धा जी होती ती इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये. दक्षिण भारताच्या पूर्व किनाऱ्यावर असलेले चेन्नई हे इंग्रजांचे व्यापारी केंद्र होते, तर त्याच्या नजीक असलेले पुदुच्चेरी हे फ्रेंचांचे व्यापारी केंद्र होते.
या सर्व प्रदेशावर कर्नाटकच्या नवाबाची सत्ता होती. या शतकाच्या मध्यावर कर्नाटकच्या नवाब पदासाठी एतद्देशीय सत्ताधीशांमध्ये तंटा सुरू झाला. कर्नाटकच्या राजकारणात चंचू प्रवेश करण्याची ही सुवर्ण संधी आहे असे फ्रेंचांनी आणि इंग्रजांनी ओळखले. नवाब पदासाठी उत्सुक असलेल्या एका उमेदवाराला फ्रेंचांनी तर त्याच्या विरुद्ध असणाऱ्या उमेदवाराला इंग्रजांनी लष्करी मदत केली. या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्धे झाली आणि ती 3 युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. यापैकी तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक प्रभाव केला आणि त्यामुळे भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला प्रबळ असा युरोपीय स्पर्धक उरला नाही. बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर विविध ठिकाणचे सुभेदार स्वतंत्र झाले. बंगाल सुद्धा औरंगजेबाच्या साम्राज्याचा भाग होता. अलीवर्दी खान हा औरंगजेबानंतर बंगालचा नवाब झाला आणि 1756 मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर सिराज उद्दौला हा बंगालचा नवाब झाला. मुलांनो, बंगाल प्रांत हा भारतातील इतर प्रांतापेक्षा अतिशय समृद्ध असा प्रांत होता. बंगालमध्ये इंग्रजांचा व्यापार बराच वाढला होता. मोगल बादशाने कंपनीस करमुक्त व्यापाराचे फरमान दिले होते, पण या फरमानाचा वापर कंपनीचे अधिकारी आपल्या खासगी व्यापारासाठी करत वर कर देत नसत. इंग्रजांनी सिराज उद्दौला या बंगालच्या नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथील त्यांच्या वखारीभोवती तटबंदी उभारली. अर्थात ही तटबंदी बांधताना ब्रिटिशांनी नवाबाची परवानगी घेणे आवश्यक होते, परंतु इंग्रजांनी तसे न केल्याने सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यात संघर्ष सुरू झाला. सिराज उद्दौलाने स्वारी करून इंग्रजांची कोलकात्याची वखार आपल्या ताब्यात घेतली आणि या नवाबाने 146 ब्रिटिश सैनिकांना कैद केले व नंतर त्यांना एका छोट्या गडद कोठडीत बंद केले. त्याची लांबी 18 फूट आणि रुंदी 14 फूट होती. खरं तर हे ब्रिटिशांनीच बांधलेले होतं आणि त्यात भारतीय गुन्हेगार कैद होते, परंतु आता त्याच्यामध्ये ब्रिटिश कैद झाले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे 123 सैनिक गुदमरून मरण पावले. या घटनेने इंग्रजांमध्ये नवाबाबद्दल चीड निर्माण झाली, कारण यामध्ये त्यांचे बरेच सैन्य आणि अधिकारी मारले गेले होते आणि म्हणून याचा सूड घेण्याचे इंग्रजांनी ठरवले. खूप महत्वाकांक्षी, चतुर, बुद्धिमान अशा रॉबर्ट क्लाइव्ह या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता पुन्हा जिंकून घेतला. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने चलाखीने सिराज उद्दौलाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळून घेतले. इसवी सन 1757 मध्ये प्लासीच्या रणमैदानावर सिराज उद्दौलाचे लष्कर व इंग्रज यांची गाठ पडली. उद्दौलाचा पूर्ण पराभव होऊन तो पळून गेला. याचं कारण युद्धाला सुरुवात होताच सेनापती मीर जाफरने बघ्याची भूमिका घेतली. खरं तर सेनापती म्हटल्यावर त्याने पुढे होऊन लढायला पाहिजे होतं, परंतु तो इंग्रजांनाच जाऊन मिळालेला होता. त्यामुळे उद्दौलाचा पूर्ण पराभव झाला, तो पळून गेला. पुढे मीर जाफरचा पुत्र मिरान याने त्याला पकडून ठार केले. या लढाईमध्ये लढाई अशी झालीच नाही, कारण या लढाईत फक्त 7 इंग्रज मारले गेले. म्हणजे अशा प्रकारे इंग्रजांनी शस्त्रबळाचा वापर न करता फसवून नवाबाचे सैन्य फोडून फंद फितुरीने प्लासीची लढाई जिंकली. इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. इंग्रजांनी त्याच्याकडून अमाप पैसा उकळला, व्यापारी सवलती मिळवल्या, शेतकऱ्यांची लूट केली, कारागिरांचे शोषण केले. परंतु
या मीर जाफरने काही विरोध केला. त्याबरोबर इंग्रजांनी त्याची उचलबांगडी केली आणि त्याचा जावई मीर कासिम याला नवाब बनवले. मीर कासिम हा मोठा कर्तबगार नवाब निघाला. त्याने बंडखोर जमीनदारांना वठणीवर आणून कारभाराची घडी बसवण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला मीर कासिमने आळा घालण्याचा प्रयत्न केला. याचाच अर्थ असा होतो की मीर कासिम हा बंगालचा नावापुरता सुभेदार बनू इच्छित नव्हता, तर त्याला सत्ता आपल्या हातात हवी होती आणि तो इंग्रजांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू इच्छित होता. अर्थातच ही गोष्ट इंग्रजांना पटणारी नव्हती आणि म्हणून त्यांनी मीर कासिमला बाजूला करून पुन्हा मीर जाफर याला नवाबपद दिले. त्यानंतर मीर कासिम हा शुजा उद्दौला या अयोध्येच्या नवाबाकडे मदतीसाठी गेला. बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला, मीर कासिम, मुघल बादशाह शाह आलम यांनी एकत्र मोहीम काढली. 22 ऑक्टोबर 1764 रोजी बिहारमधील बक्सार येथे युद्ध झाले. त्यात इंग्रजांना विजय मिळाला आणि हा विजय जो होता हा ऐतिहासिक महत्वाचा ठरला. पराभूत मुघल बादशाह व अवधचा नवाब यांच्याशी सन 1765 मध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने रॉबर्ट क्लाइव्हने तह केला आणि हा तह अलाहाबादचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. या तहान्वये बंगालच्या सुभ्यात महसूल गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांनी मिळवला. यालाच दिवाणी अधिकार असे म्हणतात. मुलांनो, प्लासीचे यश किंवा प्लासीची जी लढाई होती ती इंग्रजांनी भेदनीतीने म्हणजे सेनापतीला नवाबापासून वेगळे करून जिंकली होती. पण बक्सारचं यश जे होतं ते इंग्रजांनी शौर्याने व आपल्या कडक शिस्तीने व चांगल्या हत्यारांनी मिळवलं. त्या लढाईत फक्त बंगालचा सुभेदार हा इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आला होता, पण बक्सारच्या लढाईने अयोध्येचा नवाब व खुद्द मुघल बादशाही इंग्रजांच्या दबावाखाली आला होता. अशा प्रकारे इंग्रजांनी भारतातील सत्तेचा पाया हा बक्सारच्या विजयाने मजबूत केला. आता आपण माहिती बघूया इंग्रज म्हैसूर संघर्ष. म्हैसूर हे सध्याच्या कर्नाटक मध्ये आहे. हैदर अली हा आधी म्हैसूरच्या राजाचा दिवाण होता. त्याने उठाव करून म्हैसूरचे राज्य ताब्यात घेतले आणि इंग्रजांविरुद्ध दक्षिणेतील भारतीय सत्तांची एकी घडवून आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सफल झाला नाही आणि त्यामुळे शासक आणि इंग्रज यांच्यात 4 युद्धे झाली. सन 1782 मध्ये हैदरचा मृत्यू झाला आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान याने इंग्रजांविरुद्धची मोहीम नेटाने ठेवली. त्याने इंग्रजांविरुद्ध फ्रेंचांची मदत मिळवण्याचाही प्रयत्न. 92 मध्ये श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू धारातीर्थी पडला आणि इंग्रजांची सरशी झाली. अशा प्रकारे म्हैसूर सुद्धा इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आले. सिंधवर इंग्रजांचा ताबा. सिंध हा प्रांत सध्या पाकिस्तानमध्ये आहे, परंतु 18व्या शतकात हा प्रांत भारतात होता. हा प्रांत भारताच्या वायव्य दिशेला होता. भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रजांनी आपलं लक्ष हे वायव्य सरहद्दीकडे वळवलं, कारण त्यांना भीती होती की रशिया जो आहे हा अफगाणिस्तानातून भारतावर आक्रमण करेल. त्यामुळे या अफगाणिस्तानावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यानुसार 1843 साली इंग्रजांनी सिंध प्रांत आपल्या ताब्यात घेतला. अशा प्रकारे वायव्य सरहद्द सुद्धा इंग्रजांनी सुरक्षित केले. शीख सत्तेचा पाडाव. 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील शीख राजांची सत्ता ही रणजित सिंहाच्या हाती होती. 1809 साली इंग्रजांनी त्याच्याशी मैत्रीचा करार केला. रणजित सिंहाने सतलज नदीच्या पूर्वेकडे राज्य विस्तार करू नये अशी अट इंग्रजांना घातली.
1839 साली रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंग गादीवर बसला आणि राज्याचा कारभार त्याची आई राणी जिंद्रन पाहू लागली. या राणीचा दरबारी मंडळीवर व लष्करावर पाहिजे तसा अंकुश राहिला नाही. त्यामुळे ही संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना आपल्याकडे फितूर केले. इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा लष्कराचा समज झाल्यामुळे शीखांनी सन 1845 मध्ये इंग्रजांवर हल्ला केला. या युद्धात शीख सैनिक प्राणपणाने लढले, परंतु त्यांचे काही सरदार हे इंग्रजांना फितूर झाल्यामुळे शीख इंग्रज युद्धात शीखांचा पराभव झाला. सिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले, मात्र त्याला मदत करण्यासाठी त्यांनी आपल्या विश्वासातील सरदार नेमले. राणीच्या हातातील सत्ता काढून घेतली. वरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शीखांना जाचू लागला. त्यामध्ये होता मुलतानचा अधिकारी मुलराज. याने सन 1848 मध्ये इंग्रजांविरुद्ध बंड केले. हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले, पण या दुसऱ्या युद्धातही शीख पराभूत झाले. सन 1849 मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला. अशा प्रकारे भारतातील अनेक सत्ता इंग्रजांनी आपल्या अधिपत्याखाली आणल्या. मराठ्यांची सत्ता ही भारतातील महत्वाची प्रबळ सत्ता होती. मराठ्यांचा पराभव करून इंग्रजांनी भारतातील आपल्या सत्तेचा पाया मजबूत कसा केला याचा अभ्यास आपण पुढील पाठामध्ये करणार आहोत. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तिथे असलेल्या फीडबॅक फॉर्मची लिंक भरायची आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीत लिहायची आहेत. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत, पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू.